नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी संडे स्पेशल म्हणून बकऱ्याचा भेजा बनवून दाखवणार आहे आणि माझी जी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला पण विसरू नका आणि जे नवीन आले आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। जय मल्हार। नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण भेजा बनवणार आहे। त्याच्या आधी मी तुम्हाला भेजा एक दाखवते। हा एक भेजा आहे। आता हा आपल्याला ह्याच्या नसा काढायचा आहे। त्यासाठी ह्या नसा कशा काढायच्या ते तुम्हाला मी नवीन ट्रिक सांगते आहे। आपण गार पाणी ओतायचं ह्याच्यामध्ये आणि 10 मिनिटं आपण हा भेजा असाच ठेवायचा, म्हणजे त्याच्या नसा अशा बरोबर थंड पाण्याने मोकळ्या होतील। तर आता आपण 10 मिनिटांनी भेटू, तोपर्यंत भेजाला लागणारी सामग्री तुम्हाला मी दाखवते। पूर्ण झाले आहे। आता आपण हे भेजावरची अशा प्रकारे गार पाण्यामध्ये आपण भिजवलं ना, थंड पाण्यामध्ये, का ते पटापटा त्या नसा निघतात। बघू शकतात भेजाच्या नसा पूर्ण काढल्या आहे। थंड पाण्यामध्ये ठेवल्यावर लगेच त्या नसा पटापट निघतात। स्वच्छ धुवून आता आपण भेजा करायला सुरुवात करूया। त्याच्या आधी मी तुम्हाला ह्याला लागणाऱ्या वस्तू दाखवते। भेजासाठी सामुग्री जी आहे ती दाखवते तुम्हाला। भेजासाठी लागणारी सामुग्री मी 5-6 कांदे बारीक कापले आहे। कांदे जेवढे घ्याल तेवढा भेजा छान लागतो। त्याच्यानंतर धना पावडर 1 चम्मच, 1 चम्मच लाल मसाला पावडर, 1 चम्मच मटन मसाला आणि चवीनुसार मीठ घेतले मी आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। तर चला आपण आता भेजा बनवूया। तूप आपलं तापलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं आपण तेल घेऊया। तेल तापलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया। कांदा चांगला लाल होऊन देऊ आपण। आपला लाल झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये लाल मसाला टाकूया। मी 1 चमचा घेतला होता। मटन मसाला 1 चम्मच, धना पावडर 1 चम्मच, एकत्र करूया, व्यवस्थित एकत्र करूया। मसाला एकत्र झाला आहे, व्यवस्थित बघू शकता तुम्ही। आता ह्याच्यामध्ये आपण भेजा सोडायचा आहे। काही महिला उकडून घेतात, पण मी नाही उकडत। आता मी बघा कशी माझ्या पद्धतीने हा भेजा बनवत आहे। थोडी कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, आता आपण हे 2 मिनिटं बारीक गॅसवर झाकून ठेवायचं आहे। आपण उघडून बघूया।
बघू शकता मी कशी करते. मी उकडलेला नाही आहे, मी असाच कच्चा टाकून बारीक गॅसवर शिजवते डायरेक्टली. आता परत आपण 2 मिनटं बारीक गॅसवर ठेवूया. आता आपण पुन्हा बघूया उघडून. 2 मिनटं झाले आहे. बघू शकता भेजा आपला तयार झाला आहे. मी तो तुम्हाला दाखवते कसा बनलेला आहे. भेजा तुम्हाला बनवलेला कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. अशा पद्धतीने तुम्हाला आवडत असेल तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक्स करा. आणि जे नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय मल्हार.